दिव्यांग बांधवांकरिता आजची अजून एक म्हणजे आता ही जवळपास संध्याकाळपर्यंतची तिसरी गोड दिलासादायक सर्वात मोठी खूप मोठी बातमी आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, आज खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांची पहिली बातमी अशी होती की त्यांना 5,000 रुपये जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. म्हणजे एप्रिलचे 2,500 रुपये आणि मेचे 2,500 रुपये ही झाली एक बातमी. दुसरी बातमी अशी होती की जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांच्याकडे यूडीआयडी कार्ड नाहीये किंवा यूडीआयडी कार्डची केवायसी वगैरे झालेली नाहीये किंवा यूडीआयडी कार्ड आधार सोबत लिंक केलं नाहीये, त्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता ऑलरेडी एक शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे आणि त्यांना सुद्धा आता इथून पुढे लाभ मिळणार आहे आणि त्यांना 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत सुद्धा मिळालेली आहे. तर मग आता ही तिसरी बातमी कोणती आहे? तर तिसरी महत्वाची बातमी अशी आहे की आपलं एस-एसचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत दिव्यांग बांधवांकरिता ते पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे वितरण प्रक्रियेच्या कामाकरिता. आणि दिव्यांग बांधवाचे जर आज 5,000 रुपये आले तर मग आता हा मेसेज कोणत्या दिव्यांग बांधवांकरिता आहे? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आज शासन निर्णय निघालेला आहे दिव्यांग बांधवांकरिता यूडीआयडीची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यूडीआयडीच्या कार्ड करिताची खूप चांगली खूप मोठी 2-4 महिन्याची मुदत मिळालेली आहे आणि सोबतच आज या पोर्टलवर या दिव्यांग बांधवांकरिता म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांकडे यूडीआयडी कार्ड होतं त्या दिव्यांग बांधवांकडे यूडीआयडी कार्ड नव्हतं, ज्या दिव्यांग बांधवांकडे यूडीआयडी कार्ड नसून त्यांना लाभ मिळत होता आणि तो लाभ आता बंद झालेला आहे, त्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता हा मेसेज आलेला आहे. त्यांच्या वितरणाकरिताची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये हे पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे. याचा अर्थ कुठे ना कुठे ज्याप्रमाणे काल मेसेज आला आणि आज सकाळी होण्याऐवजी दुपारच्या नंतर काय होणार, परंतु तुमचं 5,000 रुपयाचं अनुदान जमा होण्याकरता सुरुवात झाली. त्याप्रमाणेच कुठे ना कुठे जवळपास 100% आपण एक अंदाज लावू शकतो, आशा धरू शकतो की उद्या ज्या दिव्यांग बांधवांचं यूडीआयडी कार्ड बनलेलं नाहीये किंवा यूडीआयडी कार्डची केवायसी झालेली नाहीये आणि त्यांना या अगोदर तो लाभ मिळत होता आणि बंद झाला, त्या सर्व लाभार्थ्यांना आता उद्यापासून परत एकदा त्या दिव्यांगांकरिता त्या दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड नसलेल्या त्यांचं जे अनुदान आहे ते अनुदान मिळण्याकरिता उद्या सुरुवात होऊ शकते. उद्या सुरुवात होते का, कधीपर्यंत होते किंवा वितरण सुरू झालं, किती सुरू झालं, त्यांना किती येत आहे, या सर्व गोष्टीकरिता थेट उद्या भेटूया. आज काही अपडेट घेऊ, उद्या काही अपडेट घेऊ, त्याची खात्री करू. 2-4 तास तिच्यावर परत एक वेळ जाऊ देऊ आणि कन्फर्म झाल्याच्या नंतर शाश्वती झाल्याच्या नंतर कुठे सर्व पक्की माहिती मिळाल्याच्या नंतर परत एकदा दिव्यांग बांधवांकरिता उद्या त्या बातमीसोबत समोर तुमच्या सर्वांसोबत मी भेटायला येणार आहे दिव्यांग बांधवांनो. तर मित्र आजच्या या दिवसभराच्या 3 बातम्या होत्या ज्यामध्ये आज 5,000 रुपये परत दिव्यांगांना सुरू झाले, परत यूडीआयडी कार्डवाल्यांना 4-5 महिन्याची मुदत मिळाली, परत तिसरी आत्ताची सर्वात मोठी या क्षणाची परत अजून एक बातमी म्हणजे दिव्यांग बांधवांना यूडीआयडी कार्ड नसून सुद्धा त्यांना उद्या त्यांच्या हक्काचं अनुदान कदाचित खात्यावर जमा होऊ शकते. भलेही उद्या झालं किंवा नाही बी होईल उद्याच, पण नाही बी झालं समजा तरी हरकत नाही, परंतु कमीत कमी एवढ्या तातडीने त्यांच्याकरिता पावलं उचलली गेली, शासन निर्णय काढला गेला, जीआर काढला. जीआर काढल्याच्या नंतर ताबडतोब ऑनलाईन पोर्टलवर मेसेज सुद्धा देण्यात आला. याचा अर्थ ती प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. कुठे ना कुठे उद्या ते अनुदान मिळू शकते, कारण या अगोदर याद्या बनवणे, या पोर्टलवरून त्या पोर्टलवर, या विभागाकडून त्या विभागाकडे, परत त्या विभागाकडून या विभागाकडे, परत केवायसी, टेम्परवारी, परमानंट कार्ड, यूडीआयडी कार्ड, सोबतच तुमच्या नोंदण्या, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी, या सर्व धकाधकीमध्ये, या सर्व गोष्टीमध्ये वेळ जात असताना सुद्धा तुमच्याकरिता खूप मोठे प्रयत्न अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून, या कार्यालयाच्या माध्यमातून खरोखर वखाणण्याजोगे यावेळेस पाहावयास मिळालेले आहेत, मिळत आहे, कारण की एवढ्या तातडीनं काम सुरू आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी परत एकदा त्या माणसाचं नाव घेणार आहे. त्या माणसाला परत एकदा श्रेय द्यावंच लागेल. ती व्यक्ती म्हणजे माननीय, सन्माननीय, नक्कीच राजकारणात असून सुद्धा समाजकारण करणारे बच्चूभाऊ कडू. त्या बच्चूभाऊ कडू मुळेच, त्यांच्या ताकदीमुळेच, त्यांच्या इशाऱ्यामुळेच, त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच एवढ्या स्पीड, एवढा वेग या सर्व गोष्टीला आलेला आहे आणि दिव्यांगांचे ते मसीहा आहेत, त्यांच्याकरिता तळमळ आहे त्यांच्या मनामध्ये, हे परत एकदा स्पष्ट झालेलं आहे. परत एकदा शिक्कामोर्तब या गोष्टीवर झालेला आहे मित्रांनो. तर मित्र ही खरोखर यूडीआयडी कार्ड नसलेल्या दिव्यांग बांधवांकरिता खूप मोठी, खूप दिलासादायक, खूप आनंदाची बातमी आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्यातील यूडीआयडी कार्ड नसलेल्या किंवा यूडीआयडी कार्ड चं रजिस्ट्रेशन केलं पण ते कार्ड न मिळालेल्या किंवा यूडीआयडी कार्ड असून त्याची केवायसी न झालेल्या किंवा यूडीआयडी कार्डमध्ये आणि इतर कागदामध्ये नावामध्ये स्पेलिंगमध्ये तफावत असलेल्या सर्व त्या दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो, जेणेकरून त्यांना लाभ होईल, धीर मिळेल, दिलासा मिळेल, आधार मिळेल आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यामुळे नक्कीच ते सुद्धा तुमचे आभार मानतील मित्रांनो. तर मित्रो, मी आशा करतो नेहमीप्रमाणे जे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपडेट, आनंदाच्या बातम्या, दिलासादायक बातम्या पोहोचवते तुम्हाला आवडतात, त्याचीच ही द्योतक आहे, त्याचीच ही पावती आहे की तुम्ही एवढा भरभरून प्रतिसाद देता, कमेंट देता, प्रतिक्रिया देता, विश्वास दर्शवता. त्याप्रमाणेच या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांकरिता जी दिलेली अपडेट आहे
नक्कीच ती सुद्धा तुमच्याकरिता लाख मोलाची उपयोगी दिलासादायक आणि आशादायी ठरेल अशी आशा करतो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि अजून एका, मी नेहमीप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे 100% अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.